अयोध्येच्या खटल्यामध्ये मी एक आरोपी आहे, त्यांना माहीत नसलेलं सांगतो. बाबरीचं प्रकरण जेव्हा घडलं तेव्हा संजय राऊत तिथे उपस्थित होते आणि सीबीआयच्या विशेष न्यायालयाच्या आरोपपत्रामध्ये संजय राऊत हे आरोपी आहेत. येत्या 70ला जाऊन सांगा कोणीतरी, तुझ्याकडून शिकण्याची गरज नाही अयोध्येचा आम्हाला. साहेब, त्यांचा जो कार्यक्रम झाला साडी वाटपाचा, त्यांनी महिलांना साड्या दिल्या, मात्र महिलांनी रस्त्यावरच त्या साड्यांची होळी केली. आज त्याच्यावरून त्याची काय लायकी आहे तुम्हाला समजली असेल गद्दारांची. एकनाथ शिंदे असं म्हटले आज की हिराच्या पोटी गालगुटी जन्माला आलेली आहे. बाळासाहेब ठाकरेंना हिरा म्हटले, त्यांनी आणि उद्धव साहेबांना गालगुटी म्हटले. बरं, मग आपण कोण आहात? तुम्ही सुद्धा त्या शिवसेनेच्या पोटातूनच जन्माला आलेला आहात ना. मग तुम्ही हिऱ्याच्या सहवासात आलेला ढेकून आहात का, जो आता मोदीसारखे चिरडतायत महाराष्ट्रात आणि तुम्ही बघत बसताय? सोडावं, हे यांना काय किंमत आहे? 2 महिन्यांनंतर यांना कोणी विचारणार नाही. सोडून द्या. तुम्ही पण त्यांना फार महत्त्व देत आहे लायकी नसताना यांची. ज्या शिवसेनेनं तुम्हाला जन्माला घातलं, बाळासाहेब ठाकरेंनी, उद्धव ठाकरेंनी, तुम्ही नाही तर कोण होता? हे स्वतःला प्रश्न विचारा. तुमचा बाप झालाय मोदी. तिथे मुंबईमध्ये मोदी आले ते पोस्टर बघा, बाळासाहेब ठाकरे असे नखभर आणि मोदी हातभर. यांची शिवसेनेची निष्ठा बाळासाहेब ठाकरेंवरची. यांच्याकडनं आम्हाला नीतिमत्ता, निष्ठा शिकण्याची गरज नाही. हे आमचं दुर्दैव असेल यांच्याकडनं जर आम्हाला काय शिकायला लागलो तर. हे 2 महिन्याचे पाहुणे आहेत. 2 महिन्यानंतर यांनी लंडनला घरं घेतली आहेत सगळ्यांनी. पळून जाण्याची ज्यांची सगळी व्यवस्था आहे. मी तुम्हाला यांच्या सगळ्यांच्या लंडनच्या घराचे पत्ते देऊ शकतो, 10 लोकांचे. हे लंडनला ह्याने कुठे कुठे जमिनी घेऊन घरं घेतलेले आहेत, पेंट हाऊसेस घेतलेले आहेत. हे सगळे पळून जाणार परदेशामध्ये. हे सगळे बघा तुम्ही. जर त्यांना हवं असेल तर मी पत्ते देतो. न्यूयॉर्कला कोणी घेतलं आहे घर, लंडनला कोणी घेतलं आहे घर, हां, आणि इतर कुठल्या देशामध्ये कोणी काय केलं आहे सगळं देईन मी. तर हे पळपुटे लोक आहेत, 2 महिन्यांनी पळून जाणार आहे. त्यांना माहिती आहे तुरुंगात जाणार भविष्यामध्ये सगळे. चला, लाडक्या बहिणींकडे डायरेक्ट माल जातो आहे, तसा मतांचा मालही आपल्याकडे येणार आहे असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं आहे. स्वतः मात्र मालामाल झाले आहेत 50-50 कोटी घेऊन. बहिणींचं मला माहीत नाही. सर